अजित पवार यांनी कसपटे कुटुंबाला फोन केलाय। अजित पवारांनी कसपटे कुटुंबासोबत फोनवरून संवाद साधलेला आहे। फॅमिलीकडे आली आहे, ते दोघं बोलतात। दादा एक मिनिट ना, मी वैष्णवीचे मम्मी पप्पा बोलतायत, एक मिनिट। दादा वैष्णवी, मी ते कसपटेंच्या फॅमिलीकडे आली आहे, ते दोघं बोलतायत, बोला दादा। हॅलो हॅलो हो हॅलो हॅलो दादा, वैष्णवीचे वडील कसपटे बोलतायत, बोला दादा। हॅलो ज्या दिवशी घटना घडली, आपल्या मुलीने मला वाटतं त्या मुलाशी लव्ह मॅरेज केलं होतं ना वाटतं। हा लव्ह मॅरेज। त्यांच्या त्यावेळेस पण तिने मला लग्नात सांगितलेलं होतं, पण कधीच तुम्ही कोणी असं मला सांगितलं नाही की इथं असं जरा चाललेलं आहे, नाहीतर त्याच वेळेस आपण लक्ष घातलं असतं। दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुराडोळे देखील संबंध नाही, तुम्हाला माहिती आहे। रोज माझ्या नावाने चर्चा भेटतायत, मला कळाल्या कसपटे साहेब की ताबडतोब ह्या सगळ्यांना अरेस्ट कर। ते मूल आहे ते आमच्या कसपटे साहेबांच्या अजूनही ते आणि त्यांच्या घरी ते 9 महिन्याचं मूल ते व्यवस्थित बघतील आणि ह्याच्यामध्ये सासू नंतर त्याच्यामध्ये नवरा सासरा जे कोणी त्यांचे घटक आहेत ते सगळ्यांना अरेस्ट केलं। आता सगळ्यांना अरेस्ट केलं गेलंय, फक्त तो सासरा कुठेतरी पळून गेलाय। 3 टीम लावल्या होत्या, अजून टीम वाढवायला सांगितलंय। त्या बडव्याला सोडणार नाही, सगळी कलमं घातलेली आहे। आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं। नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं। लव्ह मॅरेज करतात, इतके हरामखोर येते। तरी दादा तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं, याने मागितली का तुम्हाला नाही दिली? कधी कधी काय होतात, वडील अलीकडे मुलावर तेवढंच प्रेम करतात, चला आपली लेक आहे, मुलीला पण आता तेवढंच हिस्सा आपण द्यायचं म्हणतो, म्हणून कधी कोण फ्लॅट देतं, कोण गाडी देतं, कोण काय देतं। हे काय मुलाची बापाची ऐकत असेल ते मी प्रेमापोटी दिलं, काय प्रेमापोटीच दिलं। मी काय करतो, आता मी डायरेक्ट विमानाने बारामतीला आलोय, मी उद्या कोल्हापूरला आहे, पण परवा मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी भेटून जाईल। 13 आपण बोलूया, नाही पण 13 काही होईल, मी उद्याच्याला येऊन तुम्हाला भेटून मी आहे तुमच्या बरोबर। मी तुमचीच बाजू घेतलेली आहे, तुमचीच बाजू घेणार आहे। मी मुलींच्या बाजूचा आहे, मी महिलांच्या बाजूचा आहे, काही तर अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांसोबत फोनवरून संवाद साधलाय। मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही चिंता करू नका, परवा किंवा उद्या संध्याकाळी मी तुम्हाला भेटायला येतोय असं म्हणत तुमच्या सोबत असल्याचा विश्वास अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाला देण्यात आलेला आहे। तर अजित पवार यांनी कसपटे कुटुंबाला फोन केला, वैष्णवीच्या वडिलांशी त्यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे। पाटील आहे, त्यांनी आज कसपटे कुटुंबियांना जे आहे ते अजित पवारांशी दूरध्वनीवर जे आहे तो संपर्क या ठिकाणी साधत सांत्वनपर असं चर्चा जी आहे ती करून दिली आहे। ताई काय सांगा, काय चर्चा जी आहे ती दादांनी कसपटे कुटुंबियांसोबत केली? दादांनी वैष्णवीचे आई वडील यांच्याशी बातचीत केली। मुळामध्ये तुम्ही जी बातमी लावली होती की हगवणे हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना काहीतरी राजकीय पाठबळ मिळते, तर अजितदादांनी कसपटे दादांना सांगितलं की कुठलंही अशा गुन्हेगारांना अजित पवार पाठबळ देत नसतो। त्या भडव्याला 2 दिवसांमध्येच 4 युनिट पाठवलेली आहेत, अटक केली जाईल। आणि जी काही वैष्णवी सुद्धा मला वाटतं दादांशी त्यावेळी बोलली होती, परंतु दादा म्हणले मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही गाडी दिली का त्यांनी मागितली। त्यावेळी कसपटे भाऊंनी सांगितलं की पोरीच्या सुखासाठी आम्ही दिली म्हटलो, परंतु त्या सातत्याने ज्या काही गोष्टी मागितल्यात त्या शशांकनी त्यांच्या जावयानी त्या त्यांनी सांगितल्या। अजितदादांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस घेतली जाईल, आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाईल आणि पक्षामध्ये कुणीही पदाधिकारी कार्यकर्ते असले आणि त्यांनी जर असा गुन्हा केला तर कोणालाही त्याच्यामध्ये माफी नाही, साथ नाही। अजितदादा ज्या पद्धतीने काम करतो तर अजितदादा तेवढाच संवेदनशील आहे। लेकीबाईंचं दुःख मला कळतं, मी पालकमंत्री असल्यामुळे अशा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही। तो भडवा अटक झालेला असेल असं दादांनी सात्वन कसपटे कुटुंबाचं केलेलं आहे।
येत्या काही दिवसात जे आहे ते आता जो आरोपी आहे राजेंद्र हगवणे तो अटक होईल असं आश्वासन जे आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांना दिलेलं आपल्याला या फोनद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नागेश मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.